श्री समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र, कार्य आणि विचार उलगडून सांगणारी मालिका दास सर्वोत्तमाचा. लेखिका सौ योजनगंधा जोशी. वाचन केदार केसकर. भाग 13वा. प्रभू देखिला. समर्थ स्तुती आणि निंदा या दोन्हींच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे या अद्भुत प्रसंगानंतर गिरीधरपंत आणि अन्नपूर्णाबाई जेव्हा समर्थांना भेटायला आले, त्यावेळी सर्व श्रेय त्यांनी प्रभू रामचंद्रांना देऊन टाकलं. समर्थांच्या आशीर्वादानं अन्नपूर्णाबाईंना लवकरच दिवस गेले. 1622 साली त्यांना प्रथम पुत्ररत्न प्राप्त झालं. ते त्यांनी समर्थांच्या चरणी अर्पण केलं. त्यावेळी समर्थांनी त्यांचं नाव उद्धव असं ठेवलं. कोणतीही माता आपल्या बाळावरील हक्क असा सहजासहजी सोडून देत नाही. असं असतानाही तुम्ही मला तुमचा मुलगा दिलात, म्हणून तुम्हाला 10 पुत्र होतील असा आशीर्वाद समर्थांनी त्यावेळी दिला. तो आशीर्वाद खरा ठरला आणि पुढे जाऊन अन्नपूर्णाबाईंना 10 पुत्र झाले. आजही नाशिकमध्ये दशपुत्रे या नावानं त्यांची वंशवेल आहे. हे सर्वजण आम्ही उद्धवाच्या कुळातील आहोत असं अभिमानानं सांगतात. घडलेल्या या अद्भुत प्रसंगानंतर समर्थांच्या साधनेमध्ये कोणताही फरक पडला नाही. त्यांनी आपलं तप आहे तसंच चालू ठेवलं. त्यांची श्रवण भक्ती आणि ग्रंथांचं अध्ययन नित्य सुरू होतं. लोकांमध्ये मिळणाऱ्या मानसन्मानाचा एवढाही वर्ख त्यांच्या मनावर चढला नव्हता. बऱ्याच वेळा आपल्याकडून थोडंसं जरी कार्य घडलं तरी आपली छाती गर्वानं फुलून जाते. पण समर्थ हे त्यापैकी नव्हते. जे घडलं ते रामरायाच्या कृपेनं घडलं असाच त्यांचा भाव होता. त्यांच्या मनातील भगवंत भेटीची ओढ मात्र कायम होती. साधन कालामध्ये समर्थांची मनस्थिती अतिशय उद्विग्न झालेली होती. कारण ज्यासाठी आपण घरदार सोडून आलो, आपल्या प्राणप्रिय आईला सोडून आलो, ते अजूनही गवसलंच नव्हतं. त्यामुळे समर्थ रोज रामरायासमोर आपली करुणा भाकत होते. नित्यपणे ते आपल्या करुणाष्टकातून रामरायाचा धावा करत होते. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसिण होतो धावरे धाव आता. समर्थांची ही करुणा प्रार्थना रामरायानं ऐकली. एक दिवस समर्थ नेहमीप्रमाणे डोळे मिटून रामरायासमोर बसलेले होते. खूप प्रयत्न करूनही काही केल्या त्यांचं मन आज साधनेमध्ये लागत नव्हतं. शेवटी त्यांनी अत्यंत तळमळीनं डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर कोटी सूर्याचे तेज घेऊन एक दिव्य रूप त्यांच्या समोर उभे होते. ते अत्यंत तेजस्वी लावण्य रूप पाहिल्यानंतर समर्थांचं देहभान हरपूनच गेलं. नमस्कार करण्याचेही त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. बराच वेळ असाच गेल्यानंतर प्रभू स्वतःच म्हणाले, वत्सा, काही इच्छा आहे का? त्यावेळी समर्थ म्हणाले, हो, नमस्कार करण्याची इच्छा आहे. असं म्हणून त्यांनी रामरायाच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणांवर अभिषेक केला. रामाला सुद्धा गहिवरून आलं. त्याच्या मनात दाटून आलं की मला दह्यादुधाचा अभिषेक करणारे, पंचामृताचा अभिषेक करणारे खूप जण आहेत. खूप जण पाहिले, पण प्रेमाश्रूंचा अभिषेक करणारा मात्र विरळाच. रामराय त्या अभिषेकाने संतुष्ट झाले. त्यांनी समर्थांना उठवले, त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि विचारलं, एवढी मोठी तपश्चर्या केलीस, एवढा मोठा कटाटोप केलास, तो कशासाठी? काही हवंय का? साक्षात सगुण रूपामध्ये आपलं आराध्य आपल्या समोर उभं असताना त्यांना भौतिकातलं काय मागावं? हे मागणं म्हणजे आपल्या आराध्याचा अपमानच नव्हे का? हे जाणून समर्थ म्हणाले, प्रभू, तुम्ही एवढे सद्गुण रूपात माझ्या समोर उभे आहात, सगुण रूपात माझ्या समोर उभे आहात. आता मला काही नको. असं म्हटल्यानंतर प्रभू म्हणाले, असं कसं? मी इथवर तुझ्यासाठी आलो. काहीतरी मागावं तर लागेलच. तेव्हा समर्थ अत्यंत सद्गदित होऊन म्हणाले, प्रभू, मी स्वतःला रामदास म्हणवून घेतो, पण तुम्ही मात्र मला तुमचा दास म्हणावं. मी तुमचा आहे असं म्हणावं, एवढीच माझी इच्छा आहे. हा प्रसंग कबीरांच्याच शब्दात सांगायचा झाला तर असा, तुम हो गरीब नवाज, मैं हूं गरीब तेरा, एक बार मुख से कहो ये रामदास है मेरा. इथे रामदास ही एक व्यक्ती नसून विशेषण आहे. रामाचा दास म्हणून रामदास. समर्थांच्या मुखातून आलेले हे शब्द ऐकून रामरायांना अधिकच गहिवरून आलं. ते म्हणाले, नाही नाही, मी असं नाही म्हणणार. कारण तू आणि मी वेगळे आहोतच असं म्हणण्या इतपत परकेपणा आपल्यामध्ये आता कुठे राहिला आहे? तू आणि मी एकच आहोत
असं म्हणून त्यांनी समर्थांना आलिंगन दिलं आणि जनसामान्यांचा उद्धार करण्याची आज्ञा देत राम अंतर्धान पावले. यानंतर मात्र राघवाचा वर पावलो सत्वर जनाचा उद्धार करावया असं म्हणत समर्थांनी आपले पुढील कार्याचं नियोजन करण्यास सुरुवात केली. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की समर्थ हे अत्यंत चौकस बुद्धीचे होते. त्यांची निरीक्षण शक्ती विलक्षण होती. त्या काळामध्ये नाशिकात विविध प्रकारचे लोक येत असत. त्यांच्या चर्चा समर्थांच्या कानावर पडत होत्या. भारतभर यवनांच्या आक्रमणामुळे सुरू असलेले अनन्वित अत्याचार त्यांच्या कानावर येत होते. त्यानेही त्यांचं मन उद्विग्न होत होतं. परंतु साधन कालातील श्रवण भक्तीनं आणि तपश्चर्येनं समर्थांच्या जाणीवेला एक प्रकारची प्रगल्भता आलेली होती. आजूबाजूला जे काही घडत आहे त्याबाबत प्रवचनकार, कीर्तनकार, पारमार्थिक क्षेत्रातील पुढारी उदासीन आहेत याची खंत त्यांच्या मनाला सतत सतत बोचत होती. आणि याबाबत चर्चा करावी असा एकही प्रगल्भ माणूस त्यांना टाकळीतल्या निवासात भेटला असेल असा कोणताही तपशील आता उपलब्ध नाही. पण अलीकडेच तंजावर मठात उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की तपश्चर्येच्या शेवटच्या कालखंडामध्येच समर्थांची भेट शहाजीराजे यांच्याशी झाली होती. याबाबत आपण पुढील लेखामध्ये विस्तारानं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.